नागपूर अधिवेशन सध्या राजकीय गदारोळानं गाजतंय। विरोधक सतत सरकारला धारेवर धरतायत। अनेक ज्वलंत मुद्द्यांवर प्रश्न विचारले जात आहेत। याच पार्श्वभूमीवर काँग्रेसनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आक्रमकपणे उपस्थित केलाय। अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतरही त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणतीही ठोस मदत नसल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। राज्यातील एका शेतकऱ्यानं कर्जाच्या ओझ्यामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली। काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी ही बाब विधिमंडळात मांडली। सरकारला थेट सवाल केलाय, आणखी किती शेतकऱ्यांचे बळी गेल्यानंतर सरकारला जाग येणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला। बघूयात काय बोलले नाना पटोले। ते 32,000 रुपये मिळतात असं मुख्यमंत्री म्हणाले। तुमचं म्हणणं काय? मला एक कळत नाही, केंद्रातले कृषी मंत्री शिवराज चव्हाण सांगतात की आमच्याकडे प्रस्तावच नाही। दुसऱ्या दिवशी म्हणतात की राज्याचे कृषी मंत्री म्हणतात की आम्ही टप्प्याटप्प्याने पाठवतो। मुख्यमंत्र्यांना घोषणा करायला लागतं का, बोलायला लागतं का? ॲक्च्युली फॅक्ट काय, शेतकऱ्यांच्या किती आत्महत्या झाल्यानंतर हे शेतकऱ्यांना मदत करतील, हे सगळे प्रश्न या ठिकाणी। त्याच्यामुळे मला असं वाटतं की शेतकऱ्यांची तर उलट सोपं पडेल। जे संयम आहे, तो संयम आता सरकारने बघू नये। एक प्रयोग मधल्या काळात झाला होता नागपूरमध्ये, पण आता राज्यव्यापी जेव्हा शेतकऱ्यांचा महाराष्ट्रामध्ये जेव्हा उद्रेक होईल त्यावेळेस सरकारला सडोकी फोडोकी झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे। केंद्रातलं सरकार असो की राज्यातलं सरकार असो, हे शेतकरी विरोधी आहे, हे याच्यातून स्पष्ट। दानवेंनी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, आम्हाला बोललो लोकवाहिनी मीडिया करता ब्युरो रिपोर्ट नागपूर।